केलंय त्या अन्नदानाला आणि जे तुम्ही दान देणगी या ठिकाणी देणार आहात त्याच्या 10 पट फायदा आहे. तर मैत्रिणींनो, आज आहे आगडगाव कालभैरवनाथ येथे जावई धोंडा आमरस. तर आपल्या आता हे 2 जावई यांची या अन्नदात्यांची पंगत आहे तिथं. तर मग काल आता यांना या जावयांना आणि लेकींना तिथून पोशाख पण भेटलेले आहेत. तर आता आम्ही निघालेलो आहोत अन्नदानाच्या पंक्तीला. तर आमची सर्व मंडळी पाठीमागून येणार आहे, पण आता आम्ही चाललोय पूजेला. तर पहा, अशा पद्धतीने ना त्यांनी छान असे कपडे पण दिलेले आहेत आणि मस्त अशा पैठणी साड्या. तर चला आता तुम्हाला पण आमच्याबरोबर घेऊन जाते आगडगावला कालभैरवनाथाच्या दर्शनाला आणि जावई धोंडा आमरसच्या पंक्तीला. चला. हे मागच्या वेळेस आम्हाला हरणाच कळप दिसला होता बरं का. यंदा आता काय आता दिसतो की नाही पुढं तुमची एक बहीण आणि दाजी चालले बरं का गाडीवर. हा, एकदम अशी साडी त्यांना मॅचिंग सगळ्या बहिणी आम्ही बरं मॅचिंग तुम्हाला दाखवते बरं का. आता चाललोय आगडगावच्या जवळ आलोय आणि पंक्तीवालेच आहेत पुढं पहा गाडीवर येतो. रस्ता पण चांगला होईल. तर कालभैरवनाथाला आमची 3ऱ्या वर्षीची ही पंगत आहे आणि आम्ही मुद्दामच ही अधिक महिन्यामध्ये घेतलेली आहे. तर आज अधिक महिन्यातला पहिला दिवस आहे. 801 जोड्यांचा जावई धोंडा आमरस तुम्हाला आता आगडगावला पाहायला मिळणार आहे. जवळजवळ 25-30 हजार भाविक आगडगावमध्ये आज येणार आहेत आणि सर्व व्यवस्था आहे पहा. इथं पार्किंगचीही 2-3 ठिकाणी मोठ्याल्या पार्किंग केलेल्या आहेत. तर आपण खाली घेऊन चाललोय गाडी. तर तिथं पण एक खाली पार्किंग आहे. हा, 801 जावयांना सारखेच पोशाख आहेत आणि लेकींना सारख्याच पैठण्या आहेत. तर आता ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आलेली आहे. दर रविवारी येथे आमटी भाकरीची पंगत असते, पण आज येथे आहे धोंडा, आमरस, लापशी, आमटी, भात, कुरड्या, भजे हे सर्व पदार्थ. आणि आता 801 जोड्या जावई आणि लेकी येथे जमलेले आहेत. तर सर्वांच्या हाताने छान अशी आता कालभैरवनाथाची पूजा आणि आरती होणार आहे. तर भरपूर असे लोक आता इथं दिसतात पहा. आगडगावच्या मंदिराच्या कडेने चोहोबाजूने डोंगर आहेत मोठे मोठे आणि हे मंदिर थोडंसं खाली दरीमध्ये येतं. तर खूप असं गरम होतं इथं. तर त्यांनी भक्तांना बसण्यासाठी छान अशी व्यवस्था केलेली आहे. शेड केलेला आहे मस्त असं. सर्व भक्त या शेडमध्ये बसलेले आहेत पहा, आरामशीर असे. तर 5 ब्राह्मण गुरूंच्या हस्ते इथं सर्व 801 जोड्यांची पूजा होत आहे आणि अन्नदानाचे महत्त्व इथं सांगत आहेत. तर अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान असतं आणि त्यातली त्यात अधिक महिना सुरू झाला की आपल्याला सर्व जे आपण पुण्य करतो ते आपल्याला वाढून मिळत असतं असे म्हणतात. तर आता इथं पहा मस्त असा कार्यक्रम सुरू आहे आणि इथं सर्वांना नारळ देऊन आणि
सर्वांचा सत्कार करण्यात आलेला आहे. आणि आता इथं आहे ना सर्व जोड्यांना तांब्याचे ताट, निरंजन आणि एक अनारसा, एक बत्तासा असं वाटण्यात आलेलं आहे पहा. तर एवढा मोठा हा सोहळा आहे. भरपूर अशी लोकसंख्या इथे आहे. भारत सरकारने सांगितलं सोनं काय वाचू नका, म्हणून आपण सोन्या खोल्याची बातमी म्हणून सांगायचं वाण देत आहोत. त्याचा स्वीकार करायचा आहे. सर्वांना अगोदर वाण घ्यायचं आहे. पटापट घ्या, इकडे पटापट घ्या. नितीन मामा पटापट. दर्शनाची जागी चालू राहू द्या बरं का. इकडे नाना काळे हे अकॅडमीचे जे मुलं आहेत ना, त्यांना गणेश कार्यालयात घेऊन जाते. तो काय व्हायचे तेव्हा उद्योग महाराज त्यावर नामदेव कराळे ताबडतोब या संपर्क करा. आरती होईल. आरती झाल्यानंतर ती लाईन तशी ते दोनच्या लाईनने अन्नछत्राला जाणार आहे. हे जे टोपी पंचाचे जावई आहे ते सर्व त्या गणपती गजा रस्त्याने पुढे जाणार आहे. जशी जशी लाईन उठेल तसं पुढे जाणार आहे. सावले जाऊन थांबणार आहे. मध्ये पुरण घालून जो गोल उंडा तयार केला जातो, तळला जातो किंवा उकडला जातो तो धोंडा. आणि ते धोंडे आपल्याला आज जेवायला द्यायचे. हेच पद्धत आहे. जसं सासरा आपल्या गावाला बोलून आपल्याकडे आतिथ्य करतो, तसंच काळ भैरवनाथ देवस्थान ट्रस्टने असं ठरवलं की आपल्या आगरगावचे जावई, काळ भैरवनाथावर श्रद्धा करणारे जावई, काळ भैरवनाथावर श्रद्धा करणाऱ्यांचे जावई, या सर्वांना या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न. एकूण 600 जावयांचं नियोजन आहे. 600 जावई या ठिकाणी आपण त्यांना पाठीपोषण दिलेलं आहे. या ठिकाणी त्यांना दिली काय, तिला पैठणी दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांना आता तांब्याचं ताट दिलं आहे. त्याचबरोबर पारदर्शक पदार्थ पाहिजे म्हणून भक्तासा आणि अनारसा हे या ठिकाणी एकत्रित दिलेलं आहे. फक्त या ठिकाणी एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती देवाचं भक्त येत असेल तर आपण त्याला समजत आहोत. या पद्धतीने आपलं वर्तन असावं. आज हा अधिकाचा महिना लागलेला आहे. याच्यामध्ये अन्नदान तुम्ही इतर वेळा भरपूर केलेलं आहे, पण आज जे अन्नदान केलं ना, आज जे अन्नदान केलंय त्या अन्नदानाला आणि जे तुम्ही दान देणगी या ठिकाणी देणार आहात त्याच्या 10 पट फायदा आहे. मग मी वर बसलेले आहे, खाली बसलेले आहे, सर्वांना अशी विनंती करतो की आमच्या दानपेट्या आहेत तिला आज जर तुम्ही 100 टाकले ना तुम्हाला 1000चं पुण्य मिळणार आहे. 10 रुपये टाकले ना तुम्हाला 100चं पुण्य भेटणार आहे. आणि तो अख्खाच महिना आहे. अधिकाच्या महिन्यामध्ये 10 पट देवा पुढे आहेत का, 10 पट या ठिकाणी काय आहे, पुण्य आहे. तर या कार्यक्रमासाठी आपली एवढी मंडळी आलेली होती पहा, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि हा सोहळा पाहण्यासाठी. तर आता इथं सर्वांचं जेवण झालेलं आहे, पण गर्दीमध्ये मी व्हिडिओ घेतलेला नाही, कारण गर्दीमध्ये व्हिडिओ घेताच आला नाही मला जेवण करताना किंवा काही. तर ही सर्व मंडळी जेवण इथं बसलेली आहे आणि हा सोहळा संपूर्ण असा पार पडलेला आहे. तर मैत्रिणींनो, खूप सुंदर असा सोहळा, याची देही याची डोळा सर्वांनी पाहिला. तर चला तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ संपूर्ण मला घेता आला नाही याबद्दल माफी असावी. कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता हे शंकर पार्वतीचंच रूप आहे आणि भक्तांच्या संहारासाठी इथं हे बसलेले आहेत. तर आता आम्ही निघालेलो आहोत घरी. देवाचं ताट आणि निरांजन देऊन सर्व जावयांचा मानपान राखला गेलेला आहे. तर अशा पद्धतीने हे पहा, तांब्याचं ताट आणि निरंजन आहे. तर मैत्रिणींनो, अशा सोहळ्यामध्ये जरूर सहभागी व्हावं. तर चला भेटूया पुन्हा.